नमस्कार. स्पर्श दिवाळी अंक 2024साठी मी राजश्री सोले स्वलिखित काळ आला होता पण या लेखाचे अभिवाचन करीत आहे. काळ आला होता पण. श्रावणी पोळ्याचा दिवस. वर्ष होते 2011. माझी नोकरी पुण्यात असल्याने आम्ही पुण्यात हडपसरला राहत होतो. म्हणजे अजूनही तिथेच राहतो. मिस्टरांचे ऑफिस नगरला आणि माझे सेंट्रल बिल्डिंगला, त्यामुळे हडपसर मध्यवर्ती पडत असे. सासूबाईंचे 1.5 वर्षापूर्वी आणि सासऱ्यांचे 6 महिन्यापूर्वी निधन झाले होते. ते असताना मिस्टर नगरला सारखे राहत आणि कधीतरी इथे पुण्यात येत. आता घरी कुणीच नसल्यामुळे आणि आमच्या मुलीचेही लग्न ठरल्यामुळं त्यांची नोकरी जरी नगरला असली तरी ते पुण्याला 1 दिवसाआड अपडाऊन करीत. नगर पुण्याजवळ असल्याने ते शक्यही होतं. मुलाचे 6 महिन्यापूर्वी लग्न झाले होते. त्याला तेव्हाच हैदराबादला जॉब मिळाला. तो लगेच तिकडे गेला. मुलीचा साखरपुडा झाला आणि मुलगा सुनबाईसह हैदराबादला राहायला गेला. लग्नाची धामधूम सरली. मुलगी सासरी गेली. सुनबाई आणि मुलगाही हैदराबादला निघून गेले. मिस्टरही आता पुन्हा ऑफिससाठी नगरला नियमित जायला लागले. घरात मी एकटीच उरले. एम्प्टी नेस्ट सिंड्रोम चांगलाच जाणवू लागला. इतके दिवस मुलगी जवळ होती, सारखी बरोबर असायची. जेवणं, झोपणं, हिंडणं, फिरणं सारखी तिची सवय होती. आता ती सासरी गेल्याने घर खायला उठत होतं. करमत नव्हतं. तरी दिवसभर मी ऑफिसला असे, पण घरी आल्यावर रात्री मुलांच्या सारख्या आठवणी येत. त्या दिवशी ऑफिसमध्ये अशीच काहीतरी किरकिर झाली होती. मी घरी आले. माझं डोकं खूप जड झालं होतं. माझा स्वभाव असा की मनातलं शल्य काहीही असलं तरी बोलायचं नाही. आमचे सर्वात मोठे साहेब मात्र खूप चांगले होते. आमचे संबंधही खेळीमेळीचे होते आणि हेच अनेकांना खटकत असे. बॉसगिरी न करता कामे करून घेण्याची त्यांच्याकडे कला होती आणि त्यांच्या या स्वभावामुळे आम्ही मन लावून काम करीत असो आणि पटापट कामे उरकून मोकळं होत असो. त्यामुळे आमच्यावर साहेबांची मर्जी होती. आमच्यासारख्या काही जणांवर त्यामुळेच बाकीच्या लोकांचा राग होता. म्हणून एकत्र येऊन ते लोक आमच्या नेहमीच कुरापती काढत, आमच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत. त्या दिवशी अशीच कंटाळून त्रासून मी ऑफिसमध्ये घरी परत आले होते. घरात कुणीच नव्हते. हे नगरला होते म्हणून मी पोळ्याचा सण असूनही आम्ही विशेष काही स्वयंपाक केला नाही. माझे डोकं जड जरा जास्तच वाटू लागलं. मळमळू लागलं, घाम येऊ लागला, छातीत पोटात तोडू लागलं. मला काही सुचेना. मला खरं तर हृदयविकाराचा त्रास होता. 2005 साली माझी एन्जिओप्लास्टी पण झाली होती. आता तर घरी कुणीच नव्हते. रात्री जर काही त्रास झाला तर काय करायचं, या विचारानं मला जास्त टेन्शन यायला लागलं. त्यावेळी मी कारने म्हणजे 4 चाकी गाडीने ऑफिसला जात असे. आमचा ड्रायव्हर शिवाजी नाव त्याचं. हे त्याला नावानेच हाक मारत, पण मी आणि मुले शिवाजी मामा म्हणत असू. स्वभावाने अतिशय चांगला होता. अगदी घरच्यासारखा राहायचा. आमच्याकडेच जेवायला असे. 2 टाईम आम्ही जे जेवत असू तेच त्याला वाढत असू. आमचा पलीकडच्या गल्लीत एक छोटा फ्लॅट रिकामा असल्याने तिथे त्याची राहायची सोय केली होती. त्या दिवशी ऑफिसमधून घरी आल्यावर चहा पिऊन तो फ्लॅटवर निघून गेला. माझं डोकं दुखत होतं तरी पण मी भाजीपोळी केली. 8 वाजता तो येऊन जेवणही करून गेला. 2 तास मी तसेच बेचैनीत काढले. मग मात्र मला चैन पडेना. मी शिवाजी मामांना फोन करून बोलवले. गाडी इथेच पार्किंगला लावलेली असायची. ती तिकडून पायी येईपर्यंत मी बोटातली सोन्याची सहज निघणारी अंगठी काढून ठेवली. बांगड्या मात्र सहजासहजी निघेनात. त्या तशाच हातात ठेवल्या. घराला कुलूप घातले आणि एकटीच दवाखान्यात जायला गाडीतून निघाले. रस्त्यात गाडीतून फक्त मुलाला मोबाईलवर मला त्रास होतोय आणि मी हॉस्पिटलला चालले असा निरोप दिला. मिस्टरांना आणि मुलीला काळजी वाटेल म्हणून त्या दोघांनाही फोन केला नाही. पण मुलाला त्या प्रसंगाची ग्रॅव्हिटी कळली असावी. त्याने यांना फोन केला. त्यांनी जुन्या फ्लॅटमधल्या आमच्या शेजारच्या मुलीला फोन केला. तिला आम्ही मुलगीच मानलं होतं. ती तिच्या मेहुण्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये आली. मी तिला पाहिले. तिच्याकडे 5 तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या सुपूर्द केल्या. डॉक्टरांनी तब्येतीचं गांभीर्य तिलाही समजावून सांगितलं. मला आतमध्ये अंडर ऑब्झर्वेशनवर ठेवलं होतं. रात्री 2 वाजता हे आले. तोपर्यंत ती आणि तिचे मेहुणे थांबून राहिले होते. तिचे मेहुणे खूप मोठे उच्चपदस्थ अधिकारी होते. त्यांनीच उपचार करण्यासाठी कागदपत्रांवर सही केली. हे रात्री 2 वाजता आल्यावर माझ्याकडे वरती रूममध्ये आले. मला ऑक्सिजन मास्क लावलेला होता. थोडा वेळ तो काढला आणि त्यांच्याशी बोलले. इतक्या रात्री का आले असं विचारलं.
ते नुसतेच हसले. मग कळलं तातडीने बायपास करायला सांगितली होती. दवाखान्यात खूप वेळेवर येण्याचा निर्णय घेतला म्हणून तातडीचे उपचार तरी करता आले. नाहीतर कल्पनाच करवत नाही काय झाले असते. खरंच म्हणतात ना, वेळ आली होती पण काळ आला नव्हता.